ॲक्शन टाइम. 4 ओव्हर तुमच्या 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. जर नाही झाल्या तर एक खेळाडू पेनल्टी म्हणून आतमध्ये येईल. टायमर चालू केलेला आहे. चला सुरुवात. रोहित कोयंडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पहिला चेंडू दिनेश साडी. पहिला चेंडू पायामध्ये अक्षरशः खोदून काढायचं होतं. चेंडूला ऑन साईडला फ्लिक करायला गेले होते, मात्र बॅटला बॉल लागला, पायाला लागला आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय कुठली धाव नाही. पहिला चेंडू डॉट, निर्धाव. समोरच्या दिशेला गौरांग कदम आमचे कॉमेंटेटर, एक उत्कृष्ट खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून देखील खेळतात. मीरा रोड भाईंदर आणि मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 10 आणि 11 मेला देखील आहेत. आमच्याबरोबर मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेतून सध्या ते समालोचन करतात. ही देखील स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांचा संघ देखील आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, थोडेसे डबल माइंड झाले होते आणि काय झाले बघा, एक चूक झाली मुख्तारकडून, मात्र तितकासा परिणाम पाहायला मिळाला नाही, कारण एकच धाव मिळाली. धावसंख्या 2, 3 बॉल 2 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक. ध्रुव, ध्रुव लवकर आहे इकडे, लवकर ध्रुव. षटकाधी पुढचा चेंडू रोहित आणि डाव्या एष्टीवरचा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. डीजे 4 बॉल 8, 2 चेंडू शिल्लक या पहिल्या ओव्हरमधील. पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या 8. समोरच्या दिशेला गौरांग, सोपा झेल, खेळाडू बाद. 5 बॉल 8 धावा, 1 गडी बाद. दिनेश माघारी परततोय तंबूच्या आसऱ्याला आणि आता नवीन बॅटर बघूया. पहिली विकेट गेल्यानंतर कोण येणार. चला लवकर बॅट्समन. रिद्धेश गुरव, रिद्धू, रिद्धेश गुरव फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहेत. भाईंदर वेस्ट 3-4 वर्ष मेहनत केल्यानंतर तो जॉब त्यांना मिळाला. चांगली शरीरयष्टी. सिद्धेश्वर बॉईजसाठी आपण त्यांना पाहिलं ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट ते खेळतात. पोईसर प्रीमियर लीग देखील गाजवलेली आहे आयकॉन खेळाडू म्हणून. आणि ज्या वेळेस लांजा, राजापूर, रत्नागिरीमधल्या स्पर्धा असतात त्यावेळेस राज गोठणकर, अनिकेत सावंत, रिद्धेश गुरव, खूप मोठं योगदान बबनदादा गुरव यांचं देखील आहे. राम सावंत, बबनदादा गुरव, पोईसर प्रीमियर लीग, सिद्धेश्वर बॉईज. स्ट्राईकला सज्ज रोहित. रोहितचा या चेंडूला खेळून काढलेला चेंडू ते डीप स्केलच्या दिशेने. खेळाडू जोपर्यंत पोहोचते तोपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार. तर पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 1 गडी बाद, 12 धावा. 12 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. खेबी रिया स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहतोय सामना सुरू आहे. रॉनित 11 सागर शिंदे यांचे चिरंजीव रॉनित यांच्या नावाने हा संघ आपण पाहतोय. तर सागर 11 बांदर पाखाडी यांना आपण गाव टू गावमध्ये सागर शिंदे यांच्या नावाने ते खेळत आहेत. अध्यक्ष देखील खूप छान खेळतोय. यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढील देखील मॅचमध्ये ज्या पद्धतीने रॉयल स्टनर संघ आपण पाहणार आहोत. बघा, प्रेक्षकांना गाव टू गाव मधलं प्रॉपर क्रिकेट पाहायचं असेल तर अजून एक सामना पाहायला मिळेल. भाईंदर मीरा रोड जो रॉयल स्टनर एक जबरदस्त संघ, त्यांच्या समोर आहे उत्तनचा संघ NP स्पोर्ट्स.
म्हणजे मॅकमिलन गोविंद. गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडूला खेळून काढला. पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. बंदरपाखाडी गाव आयोजित जय हनुमान चषक 2025 आणि गोलंदाजीसाठी येतोय गोलू. गोलूचं नाव काय रोहित? गोलूच आहे. ओके, गोलू सिंग. जसं काल मोनू आदित्य यादव, मोनू जोगेश्वरीचा खेळला, त्या पद्धतीने याचं नाव गोलू. गोलूच्या पहिल्या चेंडूवर छान पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅपला शोधत भेदत चेंडू निघाला चौकारासाठी. समोरच्या चेंडूला समोर पाठवलं, मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहेर 6 रन. बरोबर ओव्हरपिच चेंडू मिळाला समोर आणि ओव्हरपिच चेंडूला सरळ बॅटने समोरचा रस्ता दाखवला. षटकार. धावसंख्या 22. चला, मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या टोटल 22. षटक क्रमांक दुसरा. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला षटकार. गोलंदाजी करणारी सज्ज होते गोलू. स्ट्राईकला समीर पाटकर, संघाचा सरसेनापती कर्णधार. रॉनित 11 विरुद्ध आपण पाहतोय मीरा रोडचा संघ केबी रॉयल रिया स्पोर्ट्स. ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू थोडे बाहेर निघाले होते आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळून काढलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 23. ओ, थोडासा लेमन कट, रुबी कट, फ्रेंच कट बॅटला लागला, त्यानंतर बरोबर स्टंपच्या बाजूने निघून गेला आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 24. अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत. या ओव्हरमध्ये 12 धावा आले. 4 बॉलमध्ये 1 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल. आता मात्र आपण पाहतोय ऑस्टमच्या जो बाहेरचा चेंडू होता त्या चेंडूला खेळण्यासाठी गेले, मात्र नंतर थांबले आणि ज्या पद्धतीने बॉल निघून गेला यष्टीरक्षक रियाजच्या हातामध्ये. AR स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मालक रियाज, AR रियाज स्पोर्ट्स. शेवटचा बॉल. धावसंख्या 24. हा देखील बॉल डॉट. धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 24. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. खूप चांगलं कमबॅक केले शेवटच्या 2 बॉलवर. सुरुवात पहिल्या 2 बॉलला 10ची आली होती, त्यानंतर पुढच्या 4 बॉलला केवळ 2, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर थोडेसे स्पिन झाले, फिरकी घेणारे, त्यामुळे बॅट्समनला थोडंसं आपलं टेम्परामेंट दाखवताना, त्याचप्रमाणे आपलं फुटवर्क दाखवताना थोडंसं कठीण झालं. त्यामुळे मेरिट ऑफ द बॉल चेंडूचा टप्पा ओळखून खेळू शकले नाही आणि याचा परिणाम तो म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दोन्ही चेंडू विसावले. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाले. धावसंख्या 24. समीर पाटकर आणि रिद्देश गुरव ही जोडी आपण पाहतोय. जिद्दी कोळी, आमचे कविश भंडारी व्लॉगर्स यांच्या देखील तुम्ही चॅनलला, यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कविश व्लॉगर. पहिल्या इनिंग नंतर या मॅचच्या मी विनंती करेन रॉयल स्टनर, मिरार भाईंदर आणि NP स्पोर्ट्स उत्तन भाईंदर या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. NP स्पोर्ट्स उत्तन आणि रॉयल स्टनर. पहिला रोहित, त्यानंतर गोलू आणि आत्ता बॉलर येतोय तोहित. गेंदबाजी के लिए तैयार तोहित. राइट आर्म ओवर द विकेट. पहिली गेंद. ओ व्हाट अ शॉट, बहुत ही बढ़िया. फ्लैट 1 बाउंड चौकार. बुलेट स्ट्रोक. रिद्देश गुराव इनके बल्ले से आता हुआ बेहतरीन स्ट्रोक. टप्पा गिरने के बाद जिस तरह से स्विंग ऑफ द बैट था, बैकलिफ्ट बहुत ही बढ़िया था इनका. जिस तरह से
स्विंग ऑफ द बैट, टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्वीपर कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। इन 4 रनों के साथ अब रन संख्या 28, 28। स्ट्राइक पर रिद्धेश, नॉट स्ट्राइक पर समीर पाटकर, रोनित 11 जिन्होंने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया और केबी रिया स्पोर्ट्स 11 को पहले गेंदबाजी के लिए आमंत्रित किया। हालांकि टॉस जीतकर पहले गेंदबाजी करना पसंद करते, लेकिन इन्होंने कहा कि स्कोर बोर्ड पर हम रन बनाएंगे और फिर हम डिफेंड करने के लिए जाएंगे। गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार राइट ओवर द विकेट तौहीद। ओ ये बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, खिलाड़ी आउट, गॉन, काम तमाम। विकेट कीपर रियाज के हाथ में कैच। अब प्रणव जगताप और एक आक्रामक बैटर। बहुत सारा क्रिकेट इसी होम पिच पर खेले हैं, सीपीएल हो, एसपीएल हो, सह्याद्री नगर प्रीमियर लीग, सह्याद्री सा मौर्या प्रीमियर लीग, एसएमपीएल, एसपीएल, सीपीएल, स्वराज्य चषक, लगातार 4 या 5 टूर्नामेंट इसी ग्राउंड पर हमने देखा है। जिस तरह से पॉजिटिव लीव मैनेजमेंट प्राइवेट लिमिटेड प्रेजेंट्स चारको प्रीमियर लीग और सह्याद्री प्रीमियर लीग का आयोजन, किरण जी देसाई इनका योगदान, और बहुत ही बढ़िया आयोजन किया था, ऑर्गेनाइजिंग बाय निखिल चौहान और उनकी पूरी टीम। तो विकेट नंबर ये दूसरा, पहला दिनेश और उसके बाद रिद्धेश। बल्लेबाजी के लिए तैयार है प्रणव जगताप, स्ट्राइक पर तौहीद गेंदबाजी के लिए तैयार। एक पॉइंट पर खिलाड़ी है, कवर पर वसीम है, डीप कवर पर एक खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ पर रोहित और गौरांग है लॉन्ग ऑन पर। शॉर्ट मिड विकेट पर एक खिलाड़ी सामने खेलना चाहते हैं, लेकिन जिस तरह से बल्ला घुमाया है खिलाड़ी वहां पर फील्ड करेंगे, थ्रो आएगा, केवल 1 रन। 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ टोटल 29, 3 बॉल हो चुके हैं, 29। सात मिनिटं आणि 50 सेकंद बाकी आहेत। तुम्हाला यानंतर अजून एक ओव्हर कंप्लीट करायची आहे, लक्षात ठेवा। 9 बॉल तुम्हाला टाकायचे आहेत। तर मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय वाईड, अवांतर धाव संख्या पुढे सरकते 30। हाय बॅकलिफ्ट, हाय अँड हँडसम, गगनभेदी षटकार, सीमा पार, साधावा मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी आहे, मात्र त्याला निश्चितपणे आक्रमक बॅटर। धाव संख्या 37, शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, 37, 6 मिनिटं आणि अजूनही 30 सेकंद बाकी आहेत, 22। अजून एक कव्हरला, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द आफ्टरनून, शॉट ऑफ द डे। ओव्हर समाप्त झालेली आहे आणि या ठिकाणी धाव संख्या टोटल 43। षटकार, यस षटकार आहे, षटकार आहे। बॉल द्या, बॉल आलेला आहे। पाण्याची वाटली द्या तिकडे, जिल्या पाणी घेऊन कोण जाईल आतमध्ये।
दुसरं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. संदेश, गोलंदाजासाठी रोहित, आणि व्हॉट अ शॉट, फुल पॉवरफुल, ज्याला म्हणतात की आला बॉल तसा बाहेर पाठवला, षटकार. रोहित देखील एक लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने गेल्या वर्षी ते अजंता फार्मा बरोबर खेळले, यावर्षी अजंता फार्माने त्या संघाला पराभूत केलं. लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो, मात्र सिमेंट विकेट आहे. टप्पा पडल्यानंतर जसा आला त्याच पावली बाहेर, षटकार. संदेश चव्हाण, धावसंख्या टोटल 49. जे जे मुलं व्हॉलेंटियर्स, लहान मुलं जे जे व्हॉलेंटियर्स आहेत बंदरपाखाडी गाव, त्या सर्वांनी स्टेज जवळ यायचं आहे. लवकर आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोरच्या दिशेला खेळलेला फटका, 1 धाव, आणि संदेश थोडासा वेट करून धावण्याचा प्रयत्न करत होता. सर्व व्हॉलेंटियर्स, बंदरपाखाडी गावातील सर्व व्हॉलेंटियर्स, जे जे बाउंड्री, स्कोरिंग, जे जे काम करत आहेत त्या सर्वांनी जेवणासाठी यायचं आहे. पुढचा चेंडू रोहित, पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू होता, कव्हरच्या वरून जातोय, डीपला तोहित आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण होते, आणि या 2 धावाने एकूण धाव संख्या 52. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 बॉल टाकायचे आहेत. टायमर लावलेला आहे. 3 मिनिटांमध्ये 2 मिनिटात उरली. बोल्ड, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रोहितला मिळालेलं यश, पहिल्या ओव्हरमध्ये देखील रोहितला एक यश मिळालं. शुभम माने फलंदाजासाठी येतोय. शुभम, रॉयल स्टनर हा देखील संघ आपण पाहणार आहोत. उबेद खान आलेले आहेत. मुन्ना, हेलिकॉप्टर, डीप मिड विकेटला खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो, आणि चौकार. मिस फिल्डिंग, किती सहज होता बॉल, चौकार. 4 ओव्हर कंप्लीट, आणि
4 ओव्हर नंतर 56, 4 ओव्हर 56. शेवटची ओव्हर, 6 बॉल, धावसंख्या 56. 1 मिनिट बाकी राहिलं. त्या पद्धतीने रोहितने षटक संपवलं. शुभम जाणार का? 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील बघूया. संदेश येणार का तिसऱ्या धावेसाठी? नाही. धावसंख्या 67. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर 73, चौकार आला तर 71. मी विनंती करतोय रॉयल स्टनर आणि NP स्पोर्ट उत्तन या दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस साठी यायचं आहे. NP स्पोर्ट्स उत्तन आणि रॉयल स्टनर. Bold, what a delivery! That was a beauty, magnificent ball. धाव संख्या 67, 68 to win. What a comeback! बरोबर, खूप सुंदर कमबॅक. 68 to win. 68 करायचे आहेत. 68 जीतने के लिए मी विनंती करतो उबेद खान, मुन्ना, त्यानंतर नितेश मोरे, रॉयल स्टनर कॅप्टन. रॉयल स्टनर कॅप्टन टॉस साठी आणि NP स्पोर्ट उत्तन मॅकमिलन गोविंद. चला दोन्ही संघांना विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे आपण. NP स्पोर्ट्स उत्तन आणि रॉयल स्टनर मीरा रोड भाईंदर.
पहिलं षटक घेऊन येतोय अभिषेक साळवी टायगर. यस, स्ट्राईकला बॅटर आहेत रोहित कोयंडे, नॉन स्ट्राईकला गौरांग. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला गौरांग कदम, आमचा युवा कॉमेंटेटर, ज्याला तुम्ही मीरा रोड भाईंदर, त्याचबरोबर आमच्याबरोबर सध्या राजेंद्र सानप मेमल ट्रॉफी या ठिकाणी देखील आम्ही त्यांना पाठवलं होतं. त्यानंतर देखील त्यांनी खूप या परिसरातील स्पर्धा सध्या कव्हर केलेल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसात नक्कीच अजून वेगळ्या पद्धतीने त्यांना आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर टाइम स्टार्ट आणि 4 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अभिषेक पहिला चेंडू बॅकफुटला गेले, मात्र बॅटची किनार घेऊन समीर जातोय. 1 धाव, चांगला कॉल. 1 बॉल 1. स्ट्राईकला आत्ता गौरांग येणार. पहिला बॉल रोहित खेळले, रोहित स्ट्राईकला होते आणि आता गौरांग. रोहित गौरांग ही सलामीची जोडी आपण पाहतोय. धावसंख्या 68 करायची आहेत, 68. एवढं मोठं आव्हान नाही आहे जर आपण कॅल्क्युलेशन षटकारांचं केलं तर. कॉमेंट, व्हॉट अ शॉट. पहिला चेंडू पडल्यानंतर त्याला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या वरून, सडक पर कडक, जिया धडक धडक, षटकार. 2 बॉल, धावसंख्या 7. केबी रिया स्पोर्ट्स 11 विरुद्ध रॉनीत 11 या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना. रस्त्यावरती बॉल आहे. हा, येस, बॉल आलेला आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये धावसंख्या 7, षटकार. त्यानंतर पहिल्या बॉलला सिंगल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा टायगर. अभिषेक साळवी उर्फ टायगर. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. रिफ्लेक्शन चान्सच नाही मिळाला. पायातला बॉल खोदून काढला होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, बुलेट. काय कॅच काढले बघा. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल. बॅट पण चांगली फिरली होती गौरांगची. थोडासा अजून वरती आला असता तर चौकारच होता, मात्र तरी पण फटका खूप छान होता. मात्र अनफॉर्च्युनेट, स्वतःवर नाराज आहे. 3 बॉल, धावसंख्या 7. पहिला गडी बाद गौरांगच्या रूपामध्ये. आणि तर रियाज याला आपण पाहतोय. वन बाउंड चौकार. पहिला चेंडू ज्या पद्धतीने आक्रमक आपण पाहिलं. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार. 4 बॉल 11. रियाज बॅटिंगला आलेत. रिया स्पोर्ट्सचे मालक जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत सर्वांना विनंती आहे, आपण जेवणासाठी या ठिकाणी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. बंदरपाखाडी गावातील सर्व व्हॉलेंटियर्स स्पर्धेसाठी जे योगदान देत आहेत, सगळे बॉल बॉय आडव्या बॅटने स्लॉक स्वीप खेळायला गेले. सरळ बॅटने समोर आला होता या अगोदरचा फटका, तिथे रोहितला आता लावलाय. आणि एका बाजूला दिनेश आहे गोलंदाज. आपण पाहिलं 11 बरोबर ना. येस, धाव संख्या 11. गोलंदाज अभिषेक. राईट टाइम. आता मात्र संधी कॉट अँड बोल्ड. बात, क्या बात है. टाइगर कमबैक. टाइगर अब जिंदा है.
छोटा तीर वार कर रहा है गंभीर. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 11. आणि आता नवीन बॅटर जातो ज्याचं नाव आहे, बॅटरचं नाव काय? डटे हुए तो इनसे उम्मीद करेंगे हम. एक अच्छी बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी है. पहले ओवर के बाद 11 रन. चला, देवा इज द न्यू बॉलर हु स्टार्ट दी प्रोसिडिंग फ्रॉम दी कॉमेंट्री बॉक्स. एंड घाडगे आपलं हार्दिक स्वागत. घाडगे फक्त येऊ नका, आता डायरेक्ट जेवायला बसा तुम्ही. तर देवा तयार. स्ट्राईकला रोहित कोयंडे. एक लेदर क्रिकेट देखील उत्कृष्ट खेळणारा खेळाडू. चांगलं कॉर्पोरेट क्रिकेट, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट. राइट अमोर द विकेट. ओ क्या बात है. पहिलाच यॉर्क. खूप छान गोलंदाजी. पहिला चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू आपण पाहिला. हे आवश्यक आहे. उमेश भाई, जय भाई आए हैं, हार्दिक स्वागत. रॉयल स्टनर, एनपी स्पोर्ट उत्तन दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. ऑफ स्टंपरचा चेंडू पाहिला. ऑफ स्टंपर बाहर निकाले, त्यानंतर सोडायला गेले. रोहित तेज सांगतोय, पहले बाहर निकले थे आप, उसके बाद आपको खेलना था उस स्ट्रोक को. और ऐसा भी नहीं कि बॉल ज्यादा अच्छी थी, शॉर्ट गेंद थी, पॉइंट के ऊपर से भी खेल सकते थे, पीछे कोई नहीं था. मंथन, ऋषिकेश निवेणकर हार्दिक स्वागत. देवा, क्या बात है. प्रत्येक बॉल स्टंप मध्ये टाकतोय आणि यॉर्क करतोय. फुलर लेन छान आहे. तिन्ही बॉल. धाव संख्या 12. पहिल्या 2 बॉल मध्ये एक षटकार ज्याने सुरुवात केली होती गौरांग, त्यानंतर गौरांग बाद झाला. चौकार आणि सुरुवात केली रियाजने, त्यानंतर डॉट आणि नंतर रियाज बाद झाला. कॉटन बोल्ड. पुढचा चेंडू देवाचा. अजून एक बॉल डॉट. बघूया, विकेट कीपर अपील करतायत जॉन. आणि खूप जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. 68 करायचे टोटल सामना जिंकण्यासाठी. 12 आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 56 पाहिजेत. 56 धावांची गरज. तीन बॉल सलग डॉट. आणि नॉन स्ट्राईकला रोहित सारखा बॅट्समन उभा आहे. पुढचा चेंडू हसन. फुलटॉस, सोपा झेल, गॉन, आउट. फुलटॉस बॉलवर आउट. पहिले 3 बॉल डॉट नंतर या बॉलला तुम्हाला 6 साठी पाठवणं गरजेचं होतं. बॉल आला होता फुलटॉस, मात्र ते करू शकले नाही. शेवटचा बॉल बाकी आहे. एकच धाव आलेली आहे. काल 2 धावांचं षटक अजिंक्य कटरने टाकलं होतं पहिली ओव्हर ज्यावेळेस त्याने विकेट घेताना. आता मुख्तार, याला मात्र आक्रमण करावं लागेल. आखरी गेंद दुसरे ओव्हर की.
क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या होत्या देवासाठी. एक धाव दिली, एक विकेट. काल अजिंक्य कटरला आपण पाहिलं, 2 धावा दिल्या होत्या एक विकेट घेताना. आणि आता देवा, आता तरी देवा मला पावशील का. देवा पावलेला आहे. धावसंख्या टोटल 12. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती 11. या ओव्हरमध्ये फक्त 1. व्हॉलेंटियर, चला व्हॉलेंटियर लवकर. जिल्या बॅट घेऊन जा. सुशांत अर्ध्यावर धावत धावत गेल्यानंतर तो विसरला. त्यानंतर टायगरने 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देवा आला. देवा पावला. फक्त 1 धाव, 1 विकेट. आणि आत्ता पहिल्याच बॉलवर शुभमला मिळालेले यश. रोनित 11 देखील कमबॅक करतोय. आणि आता वसीम आलेले आहेत. विकेट गेलेले आहेत टोटल 4. अनिकेत जावकर आमचे अँडी. अंड्याचं जर आपण पाहिलं तर एकदा तर कॅमेरामॅनसाठी सकाळी बसला 7-8ला 9ला की कधी कधी डे नाईटला डायरेक्ट 12:30लाच खाली उतरतो. मेन कॅमेऱ्यावर असतो तेव्हा. खूप मेहनत. सिद्धूला तर चान्सच नाही. सिद्धू फक्त आजूबाजूला फक्त पाहतो बस. फक्त लक्ष समोर. लेग ब्रेक, क्या बात है. अजून एक दुसरा. बघा याची शैली जर तुम्ही गोलंदाजीची पाहिली तर प्रणय कोळीसारखे जो लेग कटर आहे तो प्रणय कोळीसारखा हा टाकतो. कधी कधी आपण पाहतोय प्रणय कोळी ऑफ ब्रेक टाकतो. सगळ्यांना वाटतं तो लेग ब्रेक आहे. रोहित शुभम माने देखील त्याच पद्धतीने कधी कधी रीस फिरवतो तेव्हा आतमध्ये गुगली होतो. आता देखील चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. स्ट्राईकला वसीम. फुटता चेंडू. शुभम माने. ओ वाटतं डिलेव्हरी. पूर्ण रीस फिरवली. आणि आत्ताचा बॉल बघा. चेंडू फाईन बायच्या रूपामध्ये चौकार. आता पूर्ण त्याने रीस फिरवली. जर ॲक्शन रिप्ले तुम्ही जर पाहत असाल तुमच्या स्क्रीनवर तर ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की बॉल रिलीज करताना शुभमचा पूर्ण मनगट फिरलं होतं. त्यामुळे तो बॉल ज्या पद्धतीने खेळायचा होता ते खेळू शकले नाही. धावसंख्या 4ने पुढे सरकते. 16.
काय घडतंय बघा. जर तो झेल प्रणव आले असते तर बरोबर हातात होता. स्वतः गेले कॉटन बोल्ट साठी आणि अजून एक विकेट होता होता मिळाली नाही. प्रत्येक बॉल असा टाकतोय जणू काय प्रत्येक बॉलवर विकेट आहे. शुभम माने पूर्ण थोडा शांत होऊन थोडा वेळ घेऊन प्रत्येक बॉलला चांगल्या टप्प्यावर रिलीज करतोय. धावसंख्या अजूनही तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 रन. काय कमबॅक करतायत बघा. पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूला षटकारासाठी पाठवलंय. बघूया. नाही षटकार. ओके षटकार. 6 धावा 23. 7 मिनिटांमध्ये एक ओव्हर कंप्लीट करायची आहे तुम्हाला. धावसंख्या 23 बरोबर ना. कितने बॉल कितना 12 बॉल्स 45. 12 बॉल 45. 12 बॉल्स मध्ये कंपल्सरी 7 षटकार. मगाशी देखील आपण पाहिलं 12 बॉल मध्ये 45च पाहिजे होती. ज्यावेळेस प्रणयने ते षटक हाताळलं आणि मग मॅच 36 वर आली. 34. पाणी पाणी. सुशांतने टी शर्ट देखील रॉनीत 11च घातलेलं आहे. चला 12 बॉल 45 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर. स्ट्राईकला कोण आहे. प्रणय. नॉन स्ट्राईकला मुख्तार. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चला रॉयल स्टनर आणि एनपी स्पोर्ट उत्तन या दोन्ही संघाची टीम लिस्ट आणि दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय टॉस साठी या. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला जोपर्यंत प्रमोद भोसले. चेंडू सीमा पण जातोय का. यस चौकार. 41. 11 बॉल. बॉल 41. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहतोय डीपला आहे. स्क्वेअर लेगला रिद्धेश गुरव. एक दिनेश महाराज मिड विकेटला. काऊ कॉर्नरला आहेत रोहित. लॉंगॉनला आहेत शुभम. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा देवा. पुढचा चेंडू. अजून एक चेंडू डॉट. आतापर्यंत या बॉलरने 1 2 3 4 5 6 बॉल डॉट केलेले आहेत. जर बॉल लागला असता तर बाहेर होता. आणि आता 10 बॉल आणि धावांची गरज आहे. 41. 10 बॉल्स 41 रनों की जरूरत. 10 बॉल. गेंदबाजी के लिए तैयार. राइट हैंड ओवर द विकेट. अगली गेंद प्रणय. बल्ले का किनारा. विकेट कीपर का सहारा. जॉन बनेगा डॉन. जॉन के हाथ में कैच. जॉन आता ऍक्शन मध्ये येतोय. चांगला झेल जॉन विकेट कीपर. आणि आता 9 बॉल धावांची गरज 41. रॉनीत 11 या संघाने केबी रिया स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाला आव्हान देताना खूप चांगली गोलंदाजी केली. ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये शुभम मानेने केलेली जबरदस्त बॅटिंग. त्यानंतर गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाज म्हणून कामगिरी. 7 रन देताना विकेट घेतल्या 2. आणि आता प्रणय आउट. आणि प्रणय नंतर नवीन बॅटर इजाज. चला नवीन बॅटर इजाज. 9 मधले कंपल्सरी 7 सिक्सर. 9 में से अगर 7 सिक्सर आते हैं तो मैच बनेगा. लेकिन 9 में से अब इजाज को अपना मिजाज दिखाना होगा. 3 बॉल में अगर 3 सिक्सर आएंगे, 2 भी आते हैं तो भी ये मैच बन सकता है. क्योंकि मुख्तार जैसे खिलाड़ी भी हैं जो लंबे लंबे हिट लगा सकते हैं. काय बॉलिंग. एकूण बॉल टाकलेत याने आउट. रन आउट डॉट. 10 बॉल मधले याने आतापर्यंत
1 2 3 4 5 8 बॉल डॉट केलेत. संदीप नवीन बॅटर आता येत आहेत. संदीपांना 1 2 3 4 5 6 7 विकेट गेलेले आहेत. इजाज आउट. आणि आता 8 बॉल आणि धावांची गरज 41. आता मात्र 8 बॉल मध्ये कंपल्सरी 7 षटकार. संपूर्ण स्पर्धेतला सर्वात लांब षटकार. डायरेक्ट त्या आपण पाहतो गार्डन मध्ये पाठवलं बॉलला. खूप लांब षटकार. आता 6च्या 6 बॉल षटकार पाहिजेत. धावसंख्या टोटल 33. बघा 14 बॉल आतापर्यंत डॉट झालेले आहेत पूर्ण इनिंग मध्ये. अजूनही 25 पाहिजेत. जर पाहायला 35 पाहिजे. 35 जिंकायला. हेलिकॉप्टर कव्हरच्या दिशेने प्रणव जगताप बॉलला थांबवतोय. एक धाव, दुसरी धाव, बुलेट थ्रो. मात्र जॉन मला वाटतं बॉल लागलाय. यस, बघा जॉनच्या काळजान गोली लागली. जाम भारी. राकेश पाटील पण आमचे कलाकार आहेत. चला तर 4 ओव्हर धावसंख्या 36 आणि आता 6 बॉल सिद्धांत 32. 6 बॉल 32. संदेश चव्हाण 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटं बाकी राहिलेत. म्हणजेच 16 मिनिटांमध्ये यांनी 4 ओव्हर कंप्लीट केल्या. चला लवकर. ओव्हर रेट छान आहे यांचा. NP स्पोर्ट उत्तन आणि रॉयल स्टनर आम्ही वारंवार आपणास कॉल देतोय. आपण कॅप्टन टॉस साठी या. मॅकमिलन गोविंद, NP स्पोर्ट उत्तन, रॉयल स्टनर्स. चला टॉस साठी या. वेळ लावू नका. ओ हे काय होतंय, हे काय होतंय. वाईट. 31 पाहिजे. 6 बॉलला 31. या अगोदर 5 बॉलला 5 षटकार मारलेत मुख्तारने. पुन्हा एकदा सह्याद्रीच्या मैदानावर मुख्तार ते 6 बॉल मध्ये 5 मारणार का? 6 बॉल 31 धावांची गरज. संदेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. रॉनीत 11 विरुद्ध KB रिया स्पोर्ट्स. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. 5 बॉल 31. 5च्या 5 मारले तरी कंपल्सरी चेस आहे. NP स्पोर्ट्स उत्तन, रॉयल स्टनर. 3:28 झालेली आहेत. ही मॅच स्टार्ट झाली तेव्हा वाजले होते 2:35. टप्पा पडल्यानंतर बाहेर आहे. एक आगळीवेगळी ॲक्शन आहे बघा. टप्पा पडल्यानंतर बॉल कुठे फिनिश झाला, ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर होता, तिथून तो बाहेर रिलीज झाला, निघाला. शॉट थर्डमॅनला समीर पाटकर आहेत. देवा आहे पॉईंटला. कव्हरला आहेत प्रणव जगताप. लॉंग ऑफला लॉंगॉनला आमच्या डाव्या बाजूला टायगर आहे. अभिषेक साळवी. लॉंगॉनला शुभम माने. व्हॉट अ शॉट. कडक षटकार. बॉलला घेऊन यायचंय. चला आता धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. टोटल धाव संख्या 43. तीन बॉल 25. मॅच किती जवळ आलेली आहे बघा. 3 बॉल 25. जर षटकार आले असते तर मॅच जवळ येऊ शकली असती. खूप लांब आहे अजूनही. अजून एक षटकार. मुख्तारच्या बॅट मधून आलेला एक सुंदर फटका डायरेक्ट बिल्डिंग वर.
2 बॉलमध्ये 19. टोटल इनिंगमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बॉल डॉट गेले. आणि जेव्हा 15 बॉल डॉट म्हणजे जवळपास 2 ओव्हर 2.5 ओव्हर तुमच्या फक्त डॉट झाले, तर 15 बॉलला जरी 15 आले असते, 10 जरी आले असते, तरी आता जी मॅच आहे ती 1 बॉल आलाय, 2 बॉलला 19 आलेली आहे, ती जवळ येऊ शकली असती. पुढचा चेंडू आता मात्र सोपा झेल. समीर पाटकर. यश मिळतंय संदेशला, यश मिळतंय रॉनीत 11 संघाला. सागर शिंदे यांच्या चेहऱ्यावर आता हसू येते, स्माईल येते. सागर शिंदे यांचा संघ बंदर पाखाडी ऑलरेडी सेमीला पोहोचलेल्या रॉनीत 11 जो त्यांच्या मुलाच्या नावाने संघ आहे, आमच्या बाजूलाच बसले तिथे, त्यांचा सगळी संघ आता पहिला सामना जिंकताना पाहायला मिळत आहेत. विकेट नंबर 8. 1 बॉल 19. देवाची ओव्हर किती महत्वाची होती बघा. देवाने ज्या पद्धतीने विकेट घेतल्या 2, टोटल धावा दिल्या 14, आणि शुभम ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. 1 बॉल 19. ओ नाही, झेल घेणं गरजेचं होतं आणि 18 धावांनी हा सामना जिंकलाय रॉनीत 11 विजयी. चला एनपी स्पोर्ट उत्तर आणि रॉयल स्टोन कॅप्टन टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच शुभम माने. शुभम माने विकेट घेतलेल्या आहेत 2, धाव संख्या केलेली आहे 15-13. मॅन ऑफ द मॅच शुभम माने. गोलू आलेला, गोलू. मी विनंती करतोय शॅमेल डिसोजा, आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. शॅमेल डिसोजा, आपणास विनंती करतोय, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी आमच्या टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. शॅमेल डिसोजा प्लीज.